नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग 51. समोर खंडूला पाहून अमृताची बोलती बंद झाली होती. आपले बिंग फुटणार म्हणून त्रिशा पण घाबरली होती. तुम्ही काही बोलणार आहात की मी या माणसाला बोलायला सांगू? विश्वजित दोघींना उद्देशून म्हणाला. हा काय तमाशा लावला आहे विश्वा, आणि हा माणूस इथे काय करत आहे? राकेशने विचारलं. तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तो आला आहे, नाहीतर तो अद्याप जिवंत दिसला नसता, विश्वजित म्हणाला. समशेराने खंडूच्या खाडकन कानाखाली मारली. आता जे काही आहे ते खरं सांगायचं. तुझ्यामुळे मॅडम आणि बॉसला बराच मनस्ताप झाला आहे. समशेरा दातओठ खात म्हणाला. मला नका मारू, मी खरं ते सांगतो, पण मला मारू नका. आधीच समशेराने त्याचा चांगलाच समाचार घेतला होता, म्हणून त्याला उभं राहता येत नव्हतं. मी आरोहीच्या मामीचा भाऊ आहे. माझी तिच्यावर वाईट नजर होती, म्हणून मी आणि मामीने मिळून तिला खूप छळलं. आधी आरोहीची आई तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती, म्हणून मला जबरदस्ती करता आली नाही. पण तिची आई मेल्यानंतर आम्हाला रान मोकळं झालं आणि मी तिच्यासोबत लग्नाचा घाट घातला. पण मेलं माझं नशीब. आरोहीच्या मैत्रिणीने तिला मुंबईला धाडलं आणि माझं लग्नाचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं. खंडू अजूनही त्याच दुःखामध्ये होता. तशी समशेराच्या हाताची 5 बोटं पुन्हा त्याच्या गालावर उमटली आणि तो मटकन खाली बसला. पुढे बोल, समशेराने दम भरला. कसा बसा मला आरोहीचा तपास लागला आणि मी तिला शोधत मुंबईला आलो. तेव्हा मला समजलं की ती पाटील यांच्या बंगल्यावर काम करते. आता पैसा कमवण्याची आयती आलेली संधी मी कसा काय सोडणार होतो, म्हणून मी माळी बनून तुमच्या घरामध्ये नोकरी केली आणि आरोहीला धमकी दिली की तिने जर मला पैसे दिले नाही तर मी जान्हवी मॅडमचा खून करेल. आरोहीला माहीत आहे की मी असं करू शकतो, म्हणून त्या बिचारीने जान्हवी मॅडमचा जीव वाचवण्यासाठी मला पैसे दिले, खंडूने सांगितलं. तसा सर्वांनाच धक्का बसला. म्हणजे तू आरोहीला ब्लॅकमेल करत होता? अभिजितने विचारलं. हो मालक, त्याशिवाय माझ्याजवळ पर्याय नव्हता. पण मी पैसे घेऊन चुपचाप जाणार होतो. तसा त्यानंतर माझा आरोहीला किडनॅप करण्याचा प्लॅन होता, पण अचानक त्रिशा मॅडम माझ्या जवळ आल्या आणि त्यांनी मला पुढचा प्लॅन सांगितला, म्हणून मी तुमच्यासमोर खोटं बोललो. कारण त्रिशा मॅडमला काहीही करून आरोहीला त्या घरातून हकलायचं होतं. त्या बदल्यात त्रिशा मॅडमनी मला बरीच मोठी रक्कम देऊ केली होती. आता पैसा आणि आरोही दोन्ही मिळणार म्हणून मी लगेच तयार झालो. अशाने माझ्यावर चोरीचा आळ येणार नव्हता. खंडूने खरं काय ते सांगितलं. तशी त्रिशाने नजर चोरली. ऐकलं मिस्टर अमित, हे आहेत तुमचे संस्कार आणि अशा मुलीसोबत तुम्ही मला लग्न करायला सांगत होता. मी पण काही धुतल्या तांदळासारखा नाही, पण मी कधीही कोणाचं वाईट केलेलं नाही, हे तुम्हालाही चांगलं माहीत आहे, विश्वजित म्हणाला. अमितची मान शरमेने खाली गेली होती.
त्रिशाने जे केलं त्यामध्ये चुकीचं असं काहीच नाही. आरोही तुम्हा दोघांच्या मध्ये आली होती. जेव्हा माणूस प्रेमात असतो तेव्हा त्याला चांगल्या वाईटाची समज नसते. रीटा मध्ये पडली आणि विश्वजितने टाळ्या वाजवल्या. वा मिस रीटा, तुमच्याकडून हेच अपेक्षित होतं, कारण तुम्ही पण तेच केलं आहे ना, विश्वजित म्हणाला आणि तिने एक राकीट लुक दिला. हे तर काहीच नाही, पुढे आणखी खूप आहे, विश्वजितने इशारा केला. खंडूने एक नजर अमृताकडे पाहिलं तर ती नाही मध्ये मान हलवत होती. पण खंडूजवळ दुसरा पर्याय नव्हता, कारण त्याने आधीच विश्वजितला सत्य सांगितलं होतं. मी पैसे घेऊन गेलो, त्यानंतर अमृता मॅडमनी मला भेटायला बोलवलं. त्यांनी मला भली मोठी रक्कम देऊ केली. त्या बदल्यात त्यांनी आरोहीचा खून करायला सांगितला होता, खंडूने सांगितलं. हा धक्का जबरदस्त होता. अमृता असं काही करेन हे कोणाला अपेक्षित नव्हतं. अमृता, तू एका निष्पाप मुलीला मारायला निघाली होतीस, राकेशने विचारलं. आरोही निरपराध आहे हे मला खूप आधीपासून माहीत होतं, कारण आरोही पैशाची भुकेली नाही हे माझ्यापेक्षा जास्त कोणाला माहीत नाही. पण मी मुद्दाम तिच्यावर अविश्वास दाखवला, कारण मला सत्य समोर आणायचे होते आणि त्यासाठी पुरावे हवे होते, जे तुमच्या समोर आहे. तुम्हाला अद्दल घडवणे गरजेचे होते, म्हणजे यापुढे कोणीही माझ्या आरोहीला त्रास देण्याचा प्रयत्न करणार नाही, विश्वजित म्हणाला. स्टॉप इट, पुढे एक शब्द पण नाही. त्रिशा आउट ऑफ कंट्रोल झाली होती. तू माझ्यासमोर तिला किस केलं, माझ्यामध्ये काय कमी आहे सांग ना. मान्य आहे मी चुकीची वागली, पण माझं प्रेम खोटं नव्हतं. मी फक्त तुझ्यावर प्रेम केलं आहे. आय लव्ह यू विश्वा, मला अंतर देऊ नकोस, मी मरून जाईल. तुझ्याशिवाय मी कोणाचाही विचार केला नाही, प्लीज विश्वा. त्रिशाने दोन्ही हातांनी त्याच्या शर्टची कॉलर पकडली आणि त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. खरंच त्रिशा, तुझं फक्त माझ्यावर प्रेम आहे, विश्वजितने विचारलं. तुझ्याशिवाय माझ्या मनात कोणी नाही हे तुला पण चांगलं माहीत आहे. माझं प्रेम मिळवण्यासाठी मला जे योग्य वाटलं ते मी केलं. माझ्या जागी तू असता तर तू पण हेच केलं असतं. त्रिशा एखाद्या लहान मुलीसारखी हमसून हमसून रडत होती. खरं म्हणालीस तू. एव्हरीथिंग इज फेअर, लव्ह अँड वॉर. प्रेमामध्ये सर्व काही क्षम्य आहे, पण तू जे केलं ते मी कधीच केलं नसतं. मी असं नाही म्हणत की आरोही जगातील सर्वात सुंदर मुलगी आहे, पण जेव्हापासून ती माझ्या लाईफमध्ये आली आहे मी कोणाही स्त्रीला स्पर्श केला नाही. हेच माझं तिच्याप्रती असलेलं प्रेम आहे. म्हणून तर मी स्वतःला पूर्णपणे तिच्या स्वाधीन केलं आहे. आणि तू काय केलं? तुझं खरंच माझ्यावर प्रेम असतं तर तू अशी भरकटली गेली नसती, विश्वजित म्हणाला. तुला नक्की काय म्हणायचं आहे? माझं प्रेम खोटं होतं? माझ्या डोळ्यांमध्ये पहा, यामध्ये फक्त तू आहेस. प्लीज विश्वा, मला अंतर देऊ नको, मी मरून जाईल. त्रिशा धाय मोकळून रडत होती. माझ्या मुलीने चुकीचं असं काहीच केलेलं नाही. ती प्रेमामध्ये वेडी झाली आहे. हे कसं समजत नाही तुला?
तुझ्यापेक्षा लाख पटीने चांगला मुलगा तिच्या लाईफमध्ये आला असता, पण ती फक्त तुझ्यासाठी थांबली आहे. यातच सर्व काही आलं. शेवटी अमितने आपल्या मुलीची बाजू घेतली. ही गोष्ट मला तुमच्यासमोर आणायची नव्हती, पण माझ्याजवळ दुसरा पर्याय नाही. शेवटी विश्वजितला हे पाऊल उचलणं गरजेचं होतं, नाहीतर लाईफ टाईम त्याच्या माथ्यावर टोपर राहिलं असतं. त्रिशाचे विश्वजित भाईवर प्रेम नाही. तिच्या डोक्यामध्ये विश्वजित भाईंना मिळवण्याचा जुनून आहे. याला तिचा हट्टी स्वभाव कारणीभूत आहे. विश्वजित भाईंना मिळवणे तिची जिद्द आहे. नाहीतर प्रेम हा शब्द त्रिशाला माहीत नाही. सिद्धार्थ म्हणाला, तू मध्ये बोलू नकोस. तुझा या सर्वांशी काहीही संबंध नाही. अमृता भडकली होती. माझा संबंध आहे, कारण त्रिशा माझी एक्स गर्लफ्रेंड आहे. तिने माझी फसवणूक केली आहे, सिद्धार्थने सांगितलं. तसे सर्वजण शॉक झाले. जान्हवीचा विश्वास बसत नव्हता. तुमची लाडकी मुलगी युरोप ट्रिपसाठी गेली होती. तिथेच एका पबमध्ये आमची भेट झाली होती. तिने स्वतःहून माझ्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता. मी तिला लाख वेळा समजावले की मला टाइमपास करण्यात इंटरेस्ट नाही, पण त्रिशा ऐकायला तयार नव्हती. तिने माझ्यासोबत प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. इतकंच नाही तर तिने स्वतःचं सर्वस्व मला अर्पण केलं. तिची गरज भागवण्यासाठी तिने माझा यूज केला आणि मन भरल्यावर मला सोडून गेली. मी इंडियामध्ये तिच्यासाठी आलो होतो, पण इथे आल्यानंतर मला तिचं असली रूप समजलं, जे पाहून मला पण धक्का बसला होता. म्हणून त्रिशा माझ्या मनातून पूर्णपणे उतरली होती. म्हणून मी आमच्या रिलेशनशिपला फुलस्टॉप लावला. पण मला विश्वाभाईची लाईफ स्पॉईल करायची नव्हती. त्यात त्यांचं आरोहीवर प्रेम असताना कधीच नाही. म्हणून ही गोष्ट मी खूप आधीच त्यांना सांगितली होती. आम्ही फक्त योग्य वेळेची वाट पाहत होतो. तुम्हाला खोटं वाटत असेल तर हे पहा. सिद्धार्थने आपल्या मोबाईलमधील दोघांचे व्हिडिओ सर्वांना दाखवले. त्रिशाची जी काही इमेज होती ती पूर्णपणे डाऊन झाली होती. सर्वांसमोर तिचा तमाशा झाला होता. पण तिने स्वतःवर ही वेळ आणली होती. आपल्या अपरोक्ष विश्वजित इतकं मोठं कारस्थान रचत होता आणि आपण मात्र वेड्यासारखे डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेवला. याचा आत्ता कुठे तिला पश्चाताप झालेला होता. जे झालं ते विसर त्रिशा. यापुढे आपला संबंध नाही. आरोही माझी पत्नी आहे आणि या जन्मात तरी मी तिला अंतर देणार नाही. विश्वजितने आरोहीचा हात पकडला. त्रिशा सुन्न झाली होती. काही वेळापूर्वी तिने जे स्वप्नांचे मनोरे बांधले होते ते धाडकन कोसळले होते. चल त्रिशा बेटा, झाला तो तमाशा पुरे होता. अमृताने डोळे पुसले आणि आपल्या लाडक्या लेकीला घेऊन जाऊ लागली. एक गोष्ट लक्षात ठेव विश्वजित, आज जे झालं ते मी कधीच विसरणार नाही. याची शिक्षा तुला मिळणार, अमित म्हणाले. जेव्हा पूर्ण सत्य तुमच्या समोर येईल तेव्हा तुम्हाला तुमच्या चुकीचा पश्चाताप होईल. तुम्ही आरोहीला मुलगी मानलं होतं म्हणून मी तुम्हाला तिचं कन्यादान करायला सांगणार होतो, पण तो हक्क तुम्ही गमावला आहे. आजचा दिवस कायम लक्षात ठेवा,
कारण पुढे जाऊन तुम्हाला पश्चाताप होणार आहे, विश्वजित कोड्यात म्हणाला. पण अमितला त्याच्या बोलण्यात रस नव्हता. त्यांनी एक नजर आरोहीकडे पाहिलं. माझ्या मुलीला दुःखाच्या खाईत लोटून ही मुलगी सुखी संसाराची स्वप्न पाहत असेल तर माझा शाप आहे. ही मुलगी कधीच सुखी राहणार नाही, अमित म्हणाले. आणि आरोहीला धडकी भरली. निदान आजच्या दिवशी तिला कोणाचे शाप नको होते. तुम्ही जाऊ शकता मिस्टर अमित, विश्वजित म्हणाला. तसे अमित हे अमृता आणि तिशासोबत निघून गेले. लग्नाचा मुहूर्त समीप आला आहे. तुम्ही सर्वजण असे चेहरे पाडून का उभे आहात? आज विश्वजित पाटीलचं लग्न आहे. एन्जॉय, विश्वजित वातावरण हलकं करत म्हणाला. सिद्धार्थने DJ ऑन केला. अभिनंदन भाई, आज तुम्ही प्रूफ करून दाखवलं की तुम्ही आमचे मोठे भाई आहात. तुम्ही आधी कपडे चेंज करा. या सूटमध्ये नवरदेववाला फील येत नाही. अभिजित त्याला घेऊन आत गेला. वेलकम वहिनी, जान्हवीने आरोहीची भेट घेतली. हाय जानू, कशी आहेस? आरोहीने विचारलं. मी तुमच्यासोबत अजिबात बोलणार नाही. मला किती काळजी लागून राहिली होती. त्यात कोणीच मला काही सांगितलं नाही. तुमची फ्रेंड पण माझ्यासोबत खोटं बोलली, जान्हवी म्हणाली. सॉरी मॅडम, यांनी मला पण अंधारात ठेवलं होतं. मला कालच सत्य समजलं. ते पण या मॅडमला तयारी करायची होती म्हणून फ्रेंडची आठवण आली, जया म्हणाली. काही हरकत नाही. फायनली त्रिशा नावाचं भूत आपल्या लाईफमधून गेलं, हेच माझ्यासाठी खूप आहे. मला माझ्या मनासारखी वहिनी मिळाली आहे. बस आता खऱ्या अर्थाने या लग्नाची शान वाढली आहे, जान्हवी म्हणाली. मोती कलरच्या शेरवानीमध्ये विश्वजित अगदी राजबिंडा दिसत होता. डोक्यावर असलेला फेटा त्याच्या चेहऱ्याला शोभून दिसत होता. तो जसा बाहेर आला, सर्वांच्या नजरा त्याच्यावर खेळल्या. आरोही तर त्याला पाहतच राहिली. शेवटी तिचा राजकुमार आला होता. विश्वजितने तिचा हात हातात घेतला. लग्नाच्या विधींना सुरुवात झाली. आज तिला आपल्या आईची प्रकर्षाने आठवण येत होती, म्हणून तिला भरून आलं होतं. दोघांनीही 7 जन्माची वचनं घेतली. आरोहीच्या गळ्यामध्ये विश्वजितच्या नावाचं मंगळसूत्र पडलं आणि दोघांचाही विवाह संपन्न झाला. राकेशला या लग्नामध्ये काडीचाही इंटरेस्ट नव्हता, पण जगाला आणखी तमाशा नको म्हणून ते मनाविरुद्ध या लग्नाला अटेंड राहिले होते. राकेशला अमितची काळजी वाटत होती. विश्वजितच्या एका निर्णयामुळे त्यांना आपली मैत्री गमवायची नव्हती, कारण त्यांना त्रिशा सून म्हणून हवी होती, कारण पाटील घराण्याच्या स्टेटसला तीच शोभण्यासारखी होती. क्रमश पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा आवडत असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.